गहू आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गहूटेक 2026 या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन 20 मार्च ते 23 मार्च 2026 या कालावधीत ॲग्रिकल्चर ग्राउंड पुणे येथे करण्यात येत आहे. हे आयोजन केवळ एक प्रदर्शन नसून गहू आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत बनवण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अभियान आहे. गहूटेक 2026 मध्ये देश-विदेशातील धोरणकर्ते, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापीठे, संत समाज, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आयोजनात 300 पेक्षा अधिक स्टॉल्स, 10 पेक्षा अधिक विषयाधारित परिसंवाद, विशेष परिषद, B2B बैठका तसेच परदेशी प्रतिनिधींचा सहभाग असणार असून 5 लाखांहून अधिक अभ्यागत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्लोबल कन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज म्हणजेच GCCIचे संस्थापक डॉक्टर वल्लभभाई कथिरिया आणि गहूटेक 2026चे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे आयोजन भारतीय संस्कृती, परंपरा, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा सशक्त संगम असून ब्राऊन रिव्होल्यूशनच्या माध्यमातून सात्विक विकासाच्या दिशेने भारताला पुढे देण्याचे कार्य करणार आहे. GCCIचे संस्थापक वल्लभभाई कथिरिया म्हणाले, भारतीय सभ्यतेत गौमातेला कामधेनूचे स्वरूप मानले जाते. गायीकडून मिळणारे दूध, गोमूत्र, शेण आणि पंचगव्य यांना धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, परंतु त्यामध्ये आरोग्य, शेती, ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याची अद्भुत वैज्ञानिक आणि आर्थिक क्षमता दडलेली आहे. गहूटेक 2026 या सर्व शक्यता एकाच व्यासपीठावर आणून युवक, महिला, गौशाळा, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, उद्योगपती आणि धोरणकर्त्यांमध्ये संवाद, सहकार्य आणि नवोन्मेषाचे वातावरण निर्माण करेल, असेही डॉक्टर कथिरिया यांनी नमूद केले. मैं डॉक्टर वल्लभभाई कथिरिया वैसे पेशे से कैंसर सर्जन हूँ। राजकोट में रहता हूँ और भारत सरकार 4 बार मैं सांसद रहा राजकोट से लोकसभा में। भारत सरकार में, अटल जी की सरकार में हेवी इंडस्ट्रीज, हेल्थ और एजुकेशन में MOS रहा और भारत सरकार का जो राष्ट्रीय कामधेनु आयोग बना उसमें चेयरमैन के नाते काम किया। महाराष्ट्र के पुणे शहर में 20 मार्च से 23 मार्च 2026 को गहूटेक 2026 करके गौ आधारित वैश्विक शिखर सम्मेलन का आयोजन एग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड में शिवाजी नगर में हो रहा है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी के विकसित भारत बाय 2047, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, हेल्दी इंडिया, ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया, ये सभी सूत्रों को सार्थक करने के लिए गौ आधारित उद्यमिता के साथ कैसे ग्रामीण विस्तार की रोजगारी बढ़े, कैसे महिला उद्यमी बने, नए स्टार्टअप आए, हमारी भूमि जो बंजर हो रही है वो भूमि फिर से फर्टाइल हो, स्वास्थ्य बिगड़ रहा है तो हमारे ह्यूमन बीइंग, हमारी जनता हेल्दी हो, कैसे स्वस्थ हो और पूरा भारतवर्ष कैसे संस्कारी हो। ऐसा एक गौ आधारित अर्थव्यवस्था, गौ आधारित समाज व्यवस्था, उनके आधार पर समाज में जन जागृति आए, गाय के प्रति सम्मान बढ़े, उनकी उपयोगिता अबाल वृद्ध तक सबको, बच्चे से लेकर के बड़े लोग तक सही में साइंटिफिक वे से आए, कहीं न कहीं इकोनॉमिकल दृष्टिकोण से गाय की महत्ता समाज के सामने प्रस्तुत हो। इसलिए ये बड़ा आयोजन पुणे की धरती पर हो रहा है, जहां पूरे देश भर के ऐसे उद्यमी, मैं कभी कभी कहता हूँ छुपे रुस्तम, जो गाय के पंचगव्य से दूध, दही, घी, गोबर, गोमूत्र उनकी प्रोडक्ट बनाते हैं, उनकी फॉरवर्ड लिंकेजेज जिससे कि उनका मार्केटिंग हो, प्रोसेसिंग हो, बैकवर्ड लिंकेजेज जिसमें मटेरियल हो, मशीनरी हो, ये सब को मिला करके पूरे देश भर के ऐसे लोग जो एक नए क्रांति को करने जा रहे हैं, जिनका हमने नाम दिया है ब्राउन रिवॉल्यूशन।
गाय के गोमूत्र गोबर से गौ माता को यानी कि गौ वंश को बचाया जा सकता है। दूध नहीं देने वाली गाय या तो खेती में उपयोगी नहीं होने वाला बैल फिर भी वो हमारे जीवन का हिस्सा बन सकता है और हम उनको पाल सकते हैं। ये विचार को आगे बढ़ाने के लिए ये वैश्विक शिखर सम्मेलन गौटेक 2026 यहाँ पुणे की धरती पर आयोजित हो रहा है। हम सबको आपके माध्यम से आमंत्रित करते हैं कि सब लोग ये हमारा गौटेक देखने आए, कहीं न कहीं उसमें सहयोगी बने, सहभागी बने। इवन मैं अपने बड़े बड़े जो गौ प्रेमी हैं उनको भी कहूँगा कि कुछ न कुछ सहयोग दे करके इस अभियान के साथ मिलकर के गौ संवर्धना बढ़ाने का कार्य करें। बहुत बहुत धन्यवाद। गौटेक 2026 आणि महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले, गौटेक 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या मार्गात मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल या मोहिमेला बळकटी देईल। गौशाळा आणि पांजरपोळ्यातून उपलब्ध असलेले गौवंशातून मिळणारे गौमूत्र आणि शेण हे सहज उपलब्ध असलेले कच्चे साहित्य असून त्याचा विविध उद्योगांमध्ये उपयोग करता येऊ शकतो। ही पहल क्लीन इंडिया, हेल्दी इंडिया, ग्रीन इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या दृष्टिकोनांना अधिक सशक्त करेल असा विश्वास देखील मुंदडा यांनी यावेळी व्यक्त केला। मी शेखर मुंदडा, महाराष्ट्र गौसेवा आयोगाचा अध्यक्ष आहे। हे डॉक्टर कथेरियाजी, वल्लभजी कथेरिया हे राजकोटहून आलेले आहेत। 4 वेळा राजकोटला खासदार राहिलेले आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो कामधेनू आयोग होता भारताचा त्याचे ते अध्यक्ष होते। यांच्याच संकल्पनेतून त्यांनी 2023 मध्ये राजकोटमध्ये पहिला गोटेक घेतला आणि तिथं त्यांना लक्षात आलं की याची खूप जास्त गरज समाजामध्ये आहे आणि त्यांचे जे काही तिथले फीडबॅक आले, लोकांचा जो रिस्पॉन्स त्यांना मिळाला, त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की हे इतर राज्यांमध्ये पण व्हायला पाहिजे आणि दुसरं गोटेक हे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये होत आहे। ते जेव्हा आम्हाला अप्रोच झाले तर तेव्हा आमचा उद्देश आणि त्यांचा उद्देश हा सारखाच आहे। त्यामुळे सरकार म्हणून महाराष्ट्र गोसेवा आयोग सुद्धा त्याच्यामध्ये जोडलेला आहे। याचा उद्देश काय आहे? तो उद्देश आहे की 300 स्टॉल हे गोशाळेचे काही स्टॉल असतील, जिथे बघा आधी गोशाळेमध्ये 1068 गोशाळेमध्ये कुठेच प्रोडक्ट बनवलं जात नव्हतं, गोबर आणि गोमूत्र। आज 150 पेक्षा जास्त गोशाळेमध्ये ते प्रोडक्ट बनवलं जाते। त्याचं कारणच आहे की गोशाळा सेल्फ सस्टेन झाल्या पाहिजे। असंच इंडस्ट्री पण सुरू झालेल्या आहेत। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलेक्टरला सांगून आपण ऑर्डर काढलेले आहेत। अशा अनेक प्रकारचं आम्ही ते करतोय आणि आता आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 वर्षापासून गोमय गणपती, मला वाटतं भारतामध्ये सगळ्यात हायेस्ट सेल हा गोमय गणपतीचा महाराष्ट्रात झालाय। 11 कोटी रुपयेचा सेल हा गोमय गणपतीतून झालाय। याचा अर्थ काय की या सगळ्या इंडस्ट्री तयार होत आहेत। पेंट आपण बघितलंय की गोमय पेंट सुद्धा आलेलं आहे। असे अनेक प्रोडक्ट आलेले आहेत, खत तयार झालेले आहेत, जे खत आपल्याला नैसर्गिक शेती आणि प्राकृतिक शेतीसाठी वापरता येईल। आणि म्हणून कथेरियाजींनी पुन्हा हे सिलेक्ट केलं, महाराष्ट्र सिलेक्ट केलं आणि इथे आपण हे 4 दिवसाचं एक्झिबिशन, एक्सपो आणि समिट हे घेतोय ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर। तिथे 2 सेमिनार हॉल असणार आहेत। कंटिन्युअस काही ना काही नॉलेजचे सेशन तिथे दिले जातील। स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म असेल, राजकीय असेल, ब्युरोक्रेसी असेल, सरकारचे वेगवेगळे कृषी खातं असेल, पशुसंवर्धन खातं असेल, ह्या सगळ्यांची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे। दुसऱ्या राज्यातून सुद्धा लोक येत आहेत। आम्हाला अंदाज असा आता आहे की 5 लाख लोक या 4 दिवसांमध्ये व्हिजिट करतील। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।